त्यानंतर बघूयात देश विदेशातल्या बातम्या। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची लँड फॉर जॉब प्रकरणामध्ये 8 तास ईडी चौकशी। लालू प्रसाद यादव यांच्या 10 तासांच्या चौकशीनंतर यादव कुटुंबियांच्या चौकशीच्या फेऱ्या सुरू। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती उद्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार नाही। निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्पामध्ये सरकारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार, अर्थ मंत्रालयाची ट्विट करत माहिती। भारतीय नौदलाकडून सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर। INS सुमित्राने 19 पाकिस्तानी नागरिकांचं इराणी जहाज वाचवलं। राम मंदिर सोहळ्याला हजर राहिल्यानं इमाम इलियासी यांच्या विरोधात मुस्लिम समाजातून फतवा। 22 जानेवारीपासून धमकीचे फोन येत असल्याची इलियासी यांची माहिती। भारतीय सोन्याची आयात 26.7% वाढून $35.95 अब्ज। मागणी वाढल्यानं आयात वाढली। कर्नाटकनंतर राजस्थानमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वाद। राजस्थानमधील भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांच्याकडून हिजाब घातलेल्या मुलींवर आक्षेप। बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडिओ व्हायरल।